उपवास या शब्दाचा अर्थ आहे परमेश्वराच्या जवळ किंवा परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपला वेळ घालवणं, आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी परमेश्वराची आराधना करणं, हा उपवासाचा खरा अर्थ आहे. तर त्यासाठी अध्यात्मामध्ये अष्टांग योग सांगितलेला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांग योगामध्ये यम आणि नियम हे सर्वप्रथम येतात. या यम नियमाचं जर आपण पालन केलं तर आपली शारीरिक शुद्धी सोबतच मानसिक शुद्धी होते आणि आपलं मन जितकं पवित्र होत जाईल तितकं आपलं मन भगवंताकडे आकृष्ट होतं, भगवंतांप्रती आपल्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होतं. तर ह्या यम नियमामध्ये हा उपवास किंवा मित आहार हा प्रकार येतो. हा तप या प्रकारामध्ये येतो. उपवास करणं ही एक प्रकारची तपस्या आहे. आपण बघतो की उपवासाचे अनेक प्रकार आहेत. काही लोक अजिबात अन्न ग्रहण करत नाही, काही लोक एक वेळा जेवतात, काही लोक निर्जला उपवास करतात म्हणजे बिलकुल पाणी सुद्धा पित नाही, काही लोक फक्त पाणी पिऊन उपवास करतात, काही लोक फळं आणि दूध खाऊन उपवास करतात. तर अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या पद्धती उपवासाच्या सांगितलेल्या आहेत. तर उपवास प्रत्येकाने आपल्याला झेपेल असाच करावा, आपल्या बलाप्रमाणेच उपवास करावा, अन्यथा करू नये. तुम्हाला जर कुठले त्रास होत असतील, मायग्रेन होत असेल, कॉन्स्टिपेशन होत असेल किंवा बीपी वाढत असेल, चक्रा येत असतील, तर अशा व्यक्तींनी उपवास करू नये. कारण जर उपवासाचं मुख्य महत्व काय आहे की आपली आध्यात्मिक उन्नती झाली पाहिजे आणि आपण उपाशी राहून जर आपल्याला शारीरिक व्याधी होत असतील तर आपलं परमेश्वराकडे काही लक्ष लागणारच नाही, मन एकाग्र होणारच नाही. आपलं शरीर स्वस्थ असणं सगळ्यात आवश्यक आहे.